नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी पीएम किसान बद्दल खूप मोठे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पीएम किसानचे 2000 रुपये कधी मिळणार आपण याआधी बघत आलो. दिवाळी आधी मिळणार, दिवाळी नंतर मिळणार, पण आपण या व्हिडिओमध्ये कन्फर्म तारीख बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग मित्रांनो बघूया. पीएम किसान योजना आता झालं कन्फर्म. शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता. 21वा हप्ता या दिवशी जमा होणार. पीएम किसान योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देते. काही राज्यातील शेतकऱ्यांना 21वा हप्ता देण्यात आला आहे. राज्यात 29 जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला, पण राज्यातील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट डेट. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण उत्तर भारतातील 4 राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरने हाहाकार माजवला आहे, पण राज्यातील शेतकऱ्यांना या 21व्या हप्त्याची अद्याप प्रतीक्षा आहे. याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्यांना मिळतो जे पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांना 6,000 रुपयात मदत करण्यात येते. 2+2+2 रुपयाप्रमाणे ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा हप्ता लवकर मिळण्याची अपेक्षा आहे. त्याविषयी अपडेट समोर आले आहे. बघूया. आतापर्यंत अशी चर्चा होती की हा हप्ता दिवाळीपूर्वीच जमा होणार, पण दिवाळी सुरू झाली आहे आणि आता या योजनेतील हप्त्याची अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारने उत्तर भारतातील पूरग्रस्त राज्यामधील शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र हा हप्ता लवकर देण्यात आला नाही. आता 21वा हप्ता दिवाळीनंतर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली आहे. एका दाव्यानुसार 1 नोव्हेंबर अथवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. अद्याप केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केली नाही अथवा त्याविषयी माहिती सुद्धा दिली नाही. या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21वा हप्ता जमा केला. या राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले. अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने या राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. देशभरातील 31.1 लाख शेतकऱ्यांना फटका. राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशातील जवळपास 31.01 लाख शेतकऱ्यांना टांगतील तलवार आहे. कारण यामध्ये पती आणि पत्नी दोन्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याने समोर आले आहे. तर नियमानुसार एक कुटुंबातील पती अथवा पत्नी यातील एकालाच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे यातील अर्धे लाभार्थी बाद होण्याची शक्यता आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.